नुकताच आपल्या सेव्हिंग्स अकाउंटसाठी मिनिमम बॅलन्सची रक्कम अनेक पटीनं वाढवली आहे। हा नियम समोर येताच सोशल मीडियावर ICICI बँकेला श्रीमंतांची बँक म्हटलं जाऊ लागलंय। मात्र मिनिमम बॅलन्स भारतासाठी नवं नाहीये। खासगी बँकांसह सरकारी बँकांमध्येही हा नियम आहे। जर ग्राहकांनी बँकांच्या अटी पूर्ण केल्या नाही तर सरकार बँकांकडून दंडही लावला जाऊ शकतो। ICICI बँकेनं सांगितलंय की आता मेट्रो आणि अर्बन भागात राहणाऱ्यांना आपल्या अकाउंटमध्ये दर महिन्याला किमान 50,000 रुपयांचा मिनिमम बॅलन्स ठेवणं आवश्यक असेल। यापूर्वी ही रक्कम 10,000 होती, त्यानंतर ते 5 पटीनं वाढ करण्यात आली आहे। तर सेमी अर्बन भागात ही रक्कम 5,000 वाढवून 25,000 पर्यंत करण्यात आली आहे। तर ग्रामीण भागात 5,000 ऐवजी 10,000 पर्यंत करण्यात आली आहे। ग्राहकांनी मिनिमम बॅलन्स ठेवला नाही तर त्यांच्याकडून दंड आकारला जाऊ शकतो। सरकारी बँकांची काय आहे स्थिती? स्टेट बँक ऑफ इंडिया देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक SBIनं 5 वर्षापूर्वी किमान सरासरी शिल्लक ठेवण्याचा नियम रद्द केला होता। याचा अर्थ स्टेट बँकेचे ग्राहक कोणत्याही काळजीशिवाय त्यांच्या गरजेनुसार त्यांच्या खात्यात पैसे ठेवू शकतात। कॅनरा बँक, भारतीय स्टेट बँकेनंतर कॅनरा बँकेनं जून 2025 मध्ये आपले सर्व सेव्हिंग, सॅलरी आणि NRI अकाउंट्सचं किमान बॅलन्स नियम हटवलेत। यापूर्वी मिनिमम बॅलन्स न ठेवल्यास बँकेकडून मोठा दंड वसूल केला जात होता। इंडियन बँक 7 जुलै 2025 पासून इंडियन बँकेनं त्यांच्या धोरणात अनेक मोठे बदल केले होते, ज्यामध्ये किमान शिल्लक रक्कम ठेवण्याची अट रद्द करण्यात आली होती। इंडियन बँकेनं माहिती दिली होती की बँकेचं उद्दिष्ट ग्राहकांच्या सोयीपुढे नेणं आहे, त्यामुळे कोणत्याही खात्यांवरील असे नियम रद्द केले जात आहेत। पंजाब नॅशनल बँक देशातील सर्वात मोठी दुसरी सरकारी बँक पंजाब नॅशनल बँकेनंही 1 जुलै 2025 रोजी मोठा निर्णय घेतला, ज्यामध्ये मिनिमम किमान बॅलन्सची अट हटवण्यात आली। आता ग्राहक आपल्या सोयीनुसार खात्यात कितीही पैसे ठेवू शकतात। बँक ऑफ बडोदा पंजाब नॅशनल बँकेसह 1 जुलै 2025 रोजी बँक ऑफ बडोदानं ही झिरो बॅलन्स सुविधा सुरू केली आहे। मिनिमम बॅलन्सवर ग्राहकांवर कोणताही दंड लागू केला जाणार नाही। बँकेकडून सांगितल्यानुसार नॉर्मल सेव्हिंग अकाउंट मिनिमम बॅलन्सचा नियम लागू होणार नाही, मात्र प्रीमियम खात्याच्या ग्राहकांना एक निश्चित रक्कम ठेवणं आवश्यक आहे।